1 नोव्हेंबर 2024 दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे? ही एकच वस्तू पूजेमध्ये ठेवा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल. दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच आश्विन अमावास्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहील आणि आपल्यावर वर्षभर सुखसमृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा प्राप्त होईल. म्हणूनच या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीचे तसेच कुबेरपूजन देखील केले जाते. यावर्षी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. लक्ष्मीपूजनचा शुभमुहूर्त शुक्रवारी 1 तारखेला सायंकाळी 6:04 पासून ते रात्री 8:35 तुम्ही कधीही लक्ष्मीपूजन करू शकता. म्हणजेच काय? शुक्रवारी 1 तारखेला सायंकाळी 6 ते रात्री 8 दरम्यान तुम्हाला कधीही लक्ष्मीपूजन करायचं आहे. धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचं आहे. अश्विन महिन्याच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्री असतात, त्या घरी वास्तव्य करते लक्ष्मी. लक्ष्मीला आवडते वास्तव्य करण्यासाठी. तसेच स्वच्छता आणि शांततासुद्धा माता लक्ष्मीला तेवढीच प्रिय आहे. अशाच घरी माता लक्ष्मी निवास करते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी तुम्हाला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. सर्व केर कचरा काढून घ्यायचा आहे. लक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढायचं आहे. लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी बाहेर अंगणात सडा रांगोळी घालायची आहे आणि त्यानंतर तुळशी पूजनापासून सुरुवात करायची आहे. सायंकाळ होताच तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. रांगोळीवरती पण एक दिवा लावायचा आहे. तुळशीची पूजा करायची आहे. शुभं करोति कल्याणम, आरोग्य, धनसंपदा हा श्लोक म्हणायचा आहे. उंबऱ्यावरती पण लक्ष्मीची पावले काढायची आहेत आणि त्यानंतर घरातील लक्ष्मीपूजन आपण करू शकता. लक्ष्मीपूजनासाठी बरेच असे साहित्य लागतात. त्यामुळे तुम्ही साहित्य आधीच जमावून करून ठेवावीत. आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी पण आपण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पूजेच्या ठिकाणी तसेच सर्व घरात गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे. त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं. मग दरवाजाला तोरण लावून आंब्याच्या पानांचे तोरण लावून घेऊ शकता. जिथे पूजा मांडायची आहे तिथे पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावरती नवीन लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र टाकावे. बाजूने काही सजावट करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. आणि पाटावरती थोडे अक्षता घेऊन त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. फोटोवरती फुलाने पाणी शिंपडून लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. दोन्हीकडे समय ठेवली आहे कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समईला देखील एक मान असतो. पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसा. त्याचबरोबर बसण्यासाठी आसन घ्यावे. त्यामुळे वारंवार उठावे लागत नाही. पूजेच्या ठिकाणी आणि पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने शुद्ध पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यामुळे सर्व साहित्याची शुद्धी होते. आपण ही पूजेला बसताना शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावे. महिलांनी शक्यतो साज शृंगार करावा. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करावे. त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते प्यायचं आहे. ओम केशवाय नमः. दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे. ओम नारायणाय नमः. पुन्हा तिसऱ्या वेळेस हे पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे. ओम माधवाय नमः. व चौथ्या वेळेस उजव्या हाताला पळीभर पाणी घेऊन खाली सामानामध्ये सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. असा मंत्र आपल्याला करायचा आहे आणि हे केल्यामुळे आपल्या शरीरातील तसेच मनाची शुद्धता होते आणि आपली पूजा चांगली सफल होते. त्यासाठी आचमन केले पाहिजे. तर आता सर्वात प्रथम आपण कलश स्थापना करून घेऊया. तर लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपण कलश ठेवायचा आहे. तर त्या ठिकाणी तांदळाची रास घालून घ्यायची आहे किंवा तांदळाचं स्वस्तिक घातलं, अष्टदल कमल काढले तरीसुद्धा चालेल. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण कलश ठेवायचा आहे. कलशावरती कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे.
कलश हा 80% पाण्याने भरलेला असावा. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, एक नाणं आणि एक फूल टाकायचं आहे. त्यानंतर कलश यामध्ये 5 विड्याची पाने ठेवायची आहेत किंवा आंब्याची पाने ठेवू शकता. त्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी बरोबर वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा. तर सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि दिव्याला अक्षता, हळदी कुंकू वाहून, फुले वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. यावेळी तुम्ही दिव्याचा एखादा मंत्र म्हणू शकता. दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. त्यानंतर इथे लक्ष्मीसमोर आपल्याला 4 जोड विड्याची पाने ठेवायची आहेत. त्यावरती थोड्या थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. पूजेला बसल्यावर आपण स्वतःला देखील गंध लावून किंवा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. पुरुषांनी चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे आणि स्त्रियांनी कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे. म्हणजेच महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. खाऊची पाने ठेवल्यानंतर एका तामणामध्ये आपल्याला देवाऱ्यातील गणपतीची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावरती स्वच्छ पाण्याने भरलेला आणि पंचामृताने पुन्हा एकदा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही गणपतीच्या मूर्तीऐवजी गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी पण घेऊ शकता. अभिषेक करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून पहिल्या विड्याच्या पानावर ठेवायचे आहे. आपण स्थापन करायचे आहे. त्यानंतर पुन्हा तामण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा पोठो असेल किंवा दोन्ही नसेल तर एक सुपारी पण घेऊ शकता. तर ती श्रीयंत्रावर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याचा पंचामृत आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत श्री यंत्रावरती अभिषेक घालायचा आहे. पूजा करत असताना सतत आपण देवांचे नामस्मरण करायचे आहे आणि मगच अभिषेक घालायचा आहे. तुमच्याकडे कुबेराचे यंत्र असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता. नसेल कुबेराचे यंत्र तर कुबेराचा प्रत्येक म्हणून सुपारी घेतली तरीसुद्धा चालेल. त्यावरती देखील अभिषेक करावा आणि ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणावा. सुपारी तिसऱ्या पानावरती स्थापित करायची. त्यानंतर तामणामध्ये पुन्हा एक सुपारी ठेवायची आणि ती सर्व देवतांचे प्रतीक म्हणून घ्यायची. यावरती पण पहिल्याप्रमाणेच अभिषेक करायचा. सुपारी स्वच्छ पुसून शेवटच्या वेळेस पानावरती स्थापन करायची. यावेळी आपण आपल्या कुलदेवेचं स्मरण करायचं. अशा प्रकारे सर्व देवांना स्नान घातल्यानंतर आपले आराध्य दैवत प्रथम श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे. कोणतीही पूजा आपण गणपतीची पूजनानेच करतो. त्यामुळे गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी श्रीयंत्रावरती देखील हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही मूर्ती घेतली असेल तर मूर्तीची पूजा करू शकता. त्यानंतर धनाची देवता कुबेराची पूजा करा. त्यांना देत देखील हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायच्या आहेत. कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र ठेवलं तरी पण चालेल. तसेच आपण सर्व देवांची सुपारी ठेवली होतीच, त्याचे पण हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. सर्व देवांना कापसाची वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे. श्रीयंत्रावरील तुम्ही लाल पिवळ्या धाग्याचे वस्त्र अर्पण करू शकता. त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचा आहे. आता आपण लक्ष्मीची पूजा करणार आहोत. लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता किंवा फोटो असेल फोटो घेऊ शकता. त्यावरती पण फुलांनी पाणी पंचामृताने शिंपडून तो फोटो स्वच्छ पुसून घ्यावा. लक्ष्मीला देखील चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहे. शक्य असल्यास लक्ष्मी मातेला एक लाल फूल अर्पण करा. लक्ष्मी विष्णूशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला विष्णूचा देखील स्मरण करायचं आहे. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. कारण जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यानंतर आपण कलश पूजन करून घेऊया. कलशाला देखील हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पिवळ्या कवड्या असतील
तर त्या देखील पूजेत मांडून तुम्ही कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. तसेच या दिवशी धान्याच्या राशींची देखील पूजा केली जाते. कोणत्याही सप्तधान्य मांडून तुम्ही पूजा करू शकता. तुमच्याकडे जर सुगड असतील, जे आपण संक्रांतीला वापरतो, ते सुगड असतील तर त्या सुगडांमध्ये धान्य ठेवून पूजा करायची आहे. सुगड नसतील तर मग वाट्यांमध्ये पण तुम्ही हे धान्य मांडून पूजा करू शकता. कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, तर धान्य, सोने नाणे, संपत्ती, धान्य, गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी समजले जाते. त्यामुळे या दिवशी आपण या सर्वांची देखील पूजा करू शकता. सुगडांमध्ये मी नाण्याला या बत्तासे आणि काहीमध्ये धान्य भरून घ्यायचे आहे. लक्ष्मीपूजन सुरू असताना आपण आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजा उघडे ठेवायचे आहेत. तसेच लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करायचे नाहीत. कारण या दिवशी लक्ष्मी स्वरूप पैशांची सुद्धा पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी आपण पैसे म्हणजे आपली लक्ष्मी सायंकाळनंतर कोणाला द्यायची नाही. त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनामध्ये केरसुणी ठेवायची आहे. आपण केरसुणीला लक्ष्मी मानतो. दिवाळीच्या अमावस्येला केरसुणी पूजन केले जाते, म्हणजेच लक्ष्मीपूजन केले जाते. घरातील दारिद्र्य लक्ष्मी घालून टाकणारे ही सुखी असूनही लक्ष्मी स्वरूप मानले जाते. म्हणून या दिवशी तिचे विशेष महत्त्व आहे. तसेच लक्ष्मी मातेसमोर पानाचा विडा ठेवायचा आहे, जो कवड्यांच्या वरती खारीक, खोबरे, हळदी कुंकू, हळकुंड, सुपारी, बदाम असा विडा ठेवायचा आहे. तसेच लक्ष्मी हे धन ठेवायचं आणि हे धन देवता असल्यामुळे या दिवशी आपण पैशांची, सोन्याची, तसेच आपली जी काही पासबुक आहेत, ATM आहेत, कार्ड आहेत किंवा तुमची हिशोबाची वही असेल इत्यादी पण साहित्य पूजेमध्ये मांडायचं आहे. जो आपण पानाचा विडा ठेवलेला होता त्यावरती पण हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर काही पैसे, सोने नाणे ठेवले असतील त्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण अगदी आनंदीमय, मंगलमय ठेवायचं आहे. कटकटी, शिव्या, भांडणे, तंडणे या दिवशी मनात सुद्धा आणू नये. मन एकदम शांत ठेवावं आणि लक्ष्मीचे नामस्मरण करावं. आपण लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी पूजेमध्ये मांडल्या आहेत त्या सर्वांनी हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करून आणि त्या सर्वांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. लक्ष्मीपूजनामध्ये केरसुणी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही छोटी मोठी कोणतीही केरसुणी घ्या, पण या पूजेमध्ये अवश्य केरसुणीची पूजा करा. जे आपण धान्याने भरलेली सुगड ठेवलेली होती किंवा जे काही वाट्या ठेवलेल्या असतील तुम्ही, त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या बत्ताशे ठेवलेले असतात, लाह्या ठेवलेल्या असतात, तर त्या दोन्हींना सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्याला हळदी कुंकू वाहून, फूल वाहून, धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. नैवेद्य याचाच असतो. त्यामुळे याबाबत या नैवेद्याला विसरायचं नाही, याचा नैवेद्य दाखवायचंच आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धने. या पूजेमध्ये आपण धने पण ठेवायचे आहेत. ते सुद्धा पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी धान्याची पण पूजा करायची आहे. आपल्याला हळदी कुंकू वाहून आणि ते धने आपण ज्या ज्या देवतांची पूजा केली आहे त्या सर्व देवतांवरती आपल्याला ते धने व्हायचे आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे. शेवटी आपण नैवेद्य दाखवायचा आहे. पाण्याचा चौकोन करून त्यावरती गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे किंवा बत्ताशे, लाह्या ठेवला तरी चालेल किंवा दिवाळीचा एखादा पदार्थ, करंजी, लाडू, गोड पदार्थ ठेवला तरी चालेल. तुमच्या घरात दिवाळीसाठी जो काही फराळ बनवला असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई पण ठेवू किंवा तुम्ही कोणतीच तुमची दिवाळी झाली नसेल किंवा खडीसाखरेचा खडा किंवा नैवेद्य दाखवावा. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवावे. नैवेद्यम समर्पयामी. तुम्ही या पूजेमध्ये 5 प्रकारची फळीसुद्धा मांडू शकता किंवा एकाच प्रकारची 5 फळीसुद्धा ठेवली तरी चालेल, पण नैवेद्य दाखवायचा आहेच. पूजेमध्ये आपण ज्या वस्तूंची पूजा केलेली आहे त्या सर्वांवरती आपल्याला थोडे धने व्हायचे आहेत आणि त्याचबरोबर साळीच्या लाह्या आपल्याला घेतल्या होत्या नैवेद्यासाठी, त्यासुद्धा आपल्याला थोड्या थोड्या करून व्हायच्या आहेत. या पूजेमध्ये अत्तर पण लावतो, तर एका फुलावरती किंवा कापसावरती आपल्याला अत्तर घेऊन ती सगळीकडे लावायचं आहे. पूजामध्ये घंटा जर तुम्ही मांडली असेल तर त्या घंटेला पण हळदी कुंकू लावून घ्या, अक्षता फुले वाहून घ्या आणि त्याचीसुद्धा पूजा करून घ्या. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे. सर्वांनी मिळून आरती करायची आहे. पहिल्यांदा गणपतीची आरती म्हणावी आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणावी.
पूजा झाल्यावर घरातील सर्व मंडळींना मिळून मनोभावे नमस्कार करावा. हात जोडून प्रार्थना करावी देवाला, हे लक्ष्मी माता, ही माझी पूजा आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण मनोभावे केली आहे. तर तू स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना सुख समृद्धीकडे घेऊन जा. आमच्यावरती तू शांत हो, प्रसन्न हो आणि आमच्या घरावरती स्थिर राहा, अशी प्रार्थना करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.